लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार जागृती अभियान सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीत 7 एप्रिलला 3 किलोमीटरची मतदार जनजागृती दौड काढली जाणार आहे। या दौडमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी जागरूक असल्याचं दाखवून द्यावं, असं सहाय्यक निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांनी आवाहन केलंय। लोकसभा निवडणुकीला नागरिकांनी निर्भयपणे जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात असून प्रत्येक मतदारसंघात स्वीप समिती स्थापन करण्यात आली आहे। त्याअंतर्गत 7 एप्रिलला इचलकरंजीमध्ये 3 किलोमीटरच्या मतदार जनजागृती दौडचं आयोजन करण्यात आलंय। या दौडमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील आहे। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी इचलकरंजीतील राजाराम मैदानावर व्यायामासाठी येणाऱ्या लोकांची भेट घेतली आणि त्यांना मतदार जनजागृती दौडमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं। यावेळी स्वीप समितीच्या नोडल अधिकारी आरती खोत, मुख्याध्यापक शंकर पवार, नितीन बनगे, सचिन खोंद्रे, महेश शेळके, शरद सुखटणकर, कृष्णात गोंदकुपे उपस्थित होते।